नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या म्हणतात, प्रतापरे तुला आठवतंय का? तर प्रतापराव म्हणतात, काय, कशाबद्दल बोलतेस प्रतिमा? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे तन्वी लहान असताना आम्ही ज्यावेळी इथे यायचो त्यावेळी अर्जुन आणि अश्विन बाहेर फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायचे. तन्वीला सुद्धा खेळायचं असायचं, परंतु अर्जुन काही तिला बॅट द्यायचा नाही आणि तन्वीला बॉल लागेल याची काळजी वाटायची आणि म्हणून तो तिला खेळायला घ्यायचा नाही. परंतु त्यावेळी तन्वी रुसायची आणि अशीच येऊन या अडगळीच्या खोलीत अशीच कोपऱ्यात बसायची. प्रतापराव म्हणतात, हो आठवतंय ना? तर आता तो प्रसंग अर्जुनलाही आठवतो. अर्जुन म्हणतो, हो मला आठवते ना, एके दिवशी आम्ही क्रिकेट खेळत होतो. तन्वी माझ्या हातातील बॅट घेण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी तिला ती बॅट दिली नाही. पण त्यावेळी तेव्हा सुद्धा ती अशीच रुसली होती आणि इथे येऊन बसली होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, म्हणजे पुन्हा एकदा तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये साम्य? असं कसं असू शकतं? म्हणजे मला वाटतंय ते अगदी खरं असणार. माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये जोडणारा एक कुठला तरी धागा असणार आणि तो मला आता शोधावाच लागेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली मी तुला म्हणाले ना, तुझ्या पोटी तन्वीच जन्म घेणार आहे. अगं ही सगळी लक्षणं तन्वीचीच आहेत. तन्वी अशीच असायची, अगदी ती अशीच वागायची जसं तू आता तुझ्या या प्रेग्नेन्सीच्या काळात वागतेस ना तशीच. आता मात्र सायलीला काहीच कळत नाही. तर इथे अर्जुन म्हणतो, चला चला बायको गं, तुला त्रास होईल, पुन्हा ॲलर्जी. आता मात्र सर्वजण हसू लागतात. अर्जुन सावकाश सायलीला बाहेर घेऊन येतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन अरे तुला सांगायचं राहूनच गेलं. खरं तर सायली तुला सुद्धा सांगायचं आहे, म्हणजे हेच सांगायचं आहे की सायली काही दिवसांसाठी तू माझ्यासोबत आमच्या घरी येशील का? आता प्रतिमा आत्यांचं हे बोलणं ऐकून सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. सायली तर खूप खुश असते, परंतु अर्जुन मात्र शांतच होतो. प्रतिमा आत्या म्हणतात, माझी अशी इच्छा आहे की काही दिवसांसाठी तुला मी माझ्या घरी, आमच्या घरी माहेरपणासाठी घेऊन जावं. येशील ना गं सायली तू? सायली खरंच आनंदाने जायला तयार असते. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं माझ्यापेक्षा रविराज सुद्धा खुश होतील, तू येशील ना? तर आता कल्पनाताई म्हणू लागतात, हो प्रतिमाचं आणि आमचं बोलणं झालंय आणि प्रतिमा बोलते ते अगदी खरं आहे. काही दिवसांसाठी सायलीला चेंज हवाच, त्यामुळे सायली तू अगदी बिंदास्त राहायला जा. तर अर्जुन मात्र म्हणतो, किती दिवसांसाठी? तर अस्मिता म्हणू लागते, झालं हा तर आत्तापासूनच बायकोला मिस करायला लागला. तर अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही, म्हणजे आज जाऊन उद्या येत असेल तर काहीच हरकत नाही. तर प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, एका दिवसाने काय होणार आहे? जाण्या येण्यातच वेळ जाणार आहे, त्यापेक्षा राहून देत ना 8-15 दिवस. तर अर्जुन म्हणतो, 8-15 दिवस? तर अश्विन म्हणतो, दादा रे चांगलंच आहे ना, या काळात वहिनीला चेंज मिळणं गरजेचं आहे, त्यामुळे जाऊ देत वहिनीला. अर्जुन आता सायलीकडे पाहतो, तर सायली सुद्धा अर्जुनकडे हट्ट धरते. त्यामुळे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. सायली म्हणते, मी येते प्रतिमा आत्या, खरं तर मला आवडेल तुमच्याकडे यायला आणि तसंही मी तिथे राहायला आले तर इकडची येत जात राहतीलच ना, हो की नाही? तर अर्जुन म्हणतो, हो हो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. सायली म्हणते, पण मला उद्या कोर्टात जावं लागेल. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, कोर्टाचं इयरिंग संपल्यानंतर मी तुला ड्रॉप करेनच ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, चला आता मी निघते, मला खूप काही तयारी करायची आहे. असं म्हणत प्रतिमा आत्या आता सायलीच्या स्वागताची तयारी करण्यासाठी किल्लेदारांच्या घरी निघून जातात. तर दुसरीकडे सायली मनाशीच म्हणते, या निमित्ताने का होईना, परंतु माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये काय साम्य आहे हे तरी मला शोधून काढता येईल, ते तरी सत्य मला कळेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वच जण कोर्टात येतात. जज साहेब आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करायला सांगतात. तर ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, युअर ऑनर, आता मला सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. सायली विटनेस बॉक्समध्ये येते, परंतु त्यावेळी ॲडव्होकेट जाधव जज साहेबांना म्हणू लागतात, तत्पूर्वी सचिन दीक्षित यांनी जो पेनड्राईव्ह तुमच्याकडे दिला आहे तो व्हिडिओ क्लिप पुन्हा एकदा कोर्टात ऐकवली जावी अशी माझी विनंती आहे. तर आता तो व्हिडिओ पुन्हा एकदा कोर्टात लावला जातो की ज्यामध्ये सायली बोललेली असते की तुमचा डिवोर्स म्हणजे साजरी करण्यासारखीच गोष्ट आहे. खरं तर तुम्ही अस्मिताताईंच्या आयुष्यातून निघून जाल ना तर मला खरंच खूप आनंद होईल.
अस्मिता, आता याला तर सोडायचंच नाही, याच्याकडून इतकी पोटगी घे की बाळाला कधीही काही कमी पडायला नको. तर आता ॲडव्होकेट जाधव सायलीला प्रश्न करत म्हणतात, मिसेस सुभेदार, यामध्ये दिसणारी व्यक्ती तुम्हीच आहात? तर सायली उत्तर देत म्हणते की हो, ती व्यक्ती मीच आहे. तर ॲडव्होकेट जाधव सायलीला म्हणतात, तुम्ही तुमच्या नंदेला असा सल्ला दिलात? तर सायली म्हणते की हो, दिला होता. तर ॲडव्होकेट जाधव सायलीला म्हणतात, पण तुम्हाला तुमच्या नंदेचा संसार मोडून काय मिळणार होतं? तुम्ही असं का केलात? तर सायली म्हणते, माझ्या नंदेचा नवरा म्हणजे सचिन दीक्षित वारंवार माझ्या नंदेला त्रास देत होता, तिचा मानसिक छळ करत होता आणि त्यावेळी मी हा विचार केला की असा त्रास देणारा नवरा असण्यापेक्षा नसलेला काय हरकत आहे, आणि म्हणूनच मी माझ्या नंदेला हा सल्ला दिला, कारण हा माणूस वारंवार माझ्या नंदेला फसवत होता. तर आता ॲडव्होकेट जाधव सायलीला प्रश्न करत म्हणतात की तुम्ही खात्रीशीर कसं काय सांगू शकता की सचिन दीक्षित हेच तुमच्या नंदेला त्रास देत होते? तर सायली म्हणते, मी स्वतः साक्षी शिकरे आणि सचिन दीक्षित यांना एकत्र पाहिलं होतं आणि त्या संदर्भातील व्हिडिओ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर सादरही केला, पण तुम्ही तो बघितला नव्हता का? असं म्हणत आता सायलीने ॲडव्होकेट जाधव यांना उलट प्रश्न विचारलेला होता. तर आता ॲडव्होकेट जाधव म्हणतात, मी तो व्हिडिओ बघितला, पण त्यानंतर माझ्या अशिलाने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली, त्यासाठी त्यांनी माफीही मागितली. तरीसुद्धा तुम्ही अस्मिता दीक्षित यांना त्यांच्या नवऱ्याविरुद्ध तुम्ही भडकवताय, त्यांचा डिवोर्स व्हावा यासाठी प्रयत्न करताय. या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात असं तुम्हाला वाटत नाही आहे का? तर आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांना सायलीची काळजी वाटत असते. कल्पनाताई म्हणू लागतात, या अवस्थेत सायलीला या सगळ्यातून जावं लागते, मला खरंच सायलीची काळजी वाटत आहे, तिला त्रास तर होणार नाही ना? तर दुसरीकडे ॲडव्होकेट जाधव यांच्या प्रश्नाचं उत्तर देत सायली म्हणते, कबुली दिली, माफी मागितली, याचा अर्थ की आपण समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली हे सत्य तर उरतंच ना? आणि माफी मागण्याला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा ही चूक परत परत केली जात नाही, परंतु सचिन दीक्षित यांच्याकडून ही चूक वारंवार केली जात आहे. माफी मागितल्यानंतर सुद्धा सचिन दीक्षित हा वारंवार साक्षी शिकरे हिला भेटत राहिला. तर एवढंच नाही, साक्षी शिकरेचे वडील महिपत शिकरे यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी धडपडत राहिला. याचा अर्थ काय होतो ॲडव्होकेट जाधव? याचा अर्थ हाच होतो की अजूनही साक्षी शिकरे आणि सचिन दीक्षित यांचे संबंध आहेत, असं म्हणत सायलीने सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोर्टात मांडलेला असतो. तर ॲडव्होकेट जाधव सायलीला प्रश्न करत म्हणता, तुम्ही जर माझ्या अशिलाला त्याच्या बायकोविरुद्ध भडकवत असाल, त्याच्या बायकोला त्याच्यापासून दूर करत असाल, तर मग माझ्या अशिलाने एखाद्या मुलीसोबत मैत्री केली तर काय फरक पडतो? तर सायली या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, काय फरक पडतो? साक्षी शिकरे ही सचिन दीक्षित यांची फक्त मैत्रीण नव्हती, तर त्यांचं प्रेम प्रकरण होतं. एखाद्या बायकोचा नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो, पण त्याच नवऱ्याने जर विश्वासघात केला, पाठीत सुरा खुपसला, तर मग त्या बायकोने काय करायचं सांगा ना? आणि नवऱ्याने कितीही छळ केला तरी तो सहन कर असं सांगणारं आमचं कुटुंब नाही आहे वकील साहेब. आणि अस्मिता ही माझी नणंद कमी आणि माझी मैत्रीण जास्त आहे, त्यामुळे कुठल्याही क्षणाला मी तिच्यासोबत असणार, तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार, आणि याला भडकवणं नाही तर तिच्या सोबत उभं राहणं असं म्हणतात वकील साहेब. आता मात्र ॲडव्होकेट जाधव यांना सायलीला विचारण्यासारखे कुठलेच प्रश्न नसतात, कारण सायलीने त्यांची बोलतीच बंद केलेली असते. ॲडव्होकेट जाधव सायलीला जायला सांगतात. तर त्यानंतर ॲडव्होकेट जाधव जज साहेबांची परमिशन मागत म्हणतात की यानंतर मला काही प्रश्न विचारण्यासाठी अस्मिता दीक्षित यांना बोलावण्याची परवानगी मिळावी. तर आता जज साहेब परवानगी देतात. तर त्यावेळी अस्मिता सचिनकडे पाहते आणि त्यानंतर ती विटनेस बॉक्समध्ये येते. आता ॲडव्होकेट जाधव इथे अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, मिसेस अस्मिता दीक्षित, तुम्ही घटस्फोटाचा निर्णय हा घरच्यांचं ऐकून घेतला आहात का? तर अस्मिता ठामपणे उत्तर देत म्हणते, नाही, मी हा निर्णय स्वतःहून घेतला आहे. तर ॲडव्होकेट जाधव म्हणतात, का? तर आता अस्मिता म्हणते, कारण मला ज्यावेळी सतत दिसत राहिलं की सचिन मला फसवतोय, तो अजूनही साक्षीला भेटायला जातोय, त्यावेळी मात्र मी ठरवलं की आता या सगळ्या गोष्टी सहन नाही करायच्या, हे कुठेतरी थांबवायला हवं. ही डिवोर्स घ्यावा हा विचार मी केलाच नव्हता, पण माझ्यासाठी माझ्या भावासारखं असणारा चैतन्य याच्यावर आणि माझ्यावर संशय घेतला, आमचं अफेअर आहे असे माझ्यावर घाणेरडे आरोप केले,
त्यावेळी मात्र माझा कडेलोट झाला आणि त्यावेळी मी ठरवलं की असलं नातं नकोच आणि म्हणूनच मी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला. तर ॲडव्होकेट जाधव आता अस्मिताला उलट प्रश्न करत म्हणतात, पण तुम्हाला असं वाटत नाही आहे का की हे सगळं तुमच्याचमुळे घडलंय? त्यावेळी मात्र अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. ॲडव्होकेट जाधव हे कसले आरोप करतायत? कुठली बायको त्याच्या नवऱ्याच्या अफेअरच्या या सगळ्याला कारणीभूत असू शकते? तर त्यावेळी ॲडव्होकेट जाधव जज साहेबांना म्हणतात की माझ्या अशिलाची बाजू मला मांडण्याची परवानगी मिळावी जज साहेब. तर त्यावेळी जज साहेब अर्जुनला शांत राहायला सांगतात आणि ॲडव्होकेट जाधव यांना सचिनची बाजू मांडण्याची परवानगी देतात. आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, मिसेस दीक्षित, ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी सचिन दीक्षित हे परदेशी गेले, परंतु तुम्ही तर भारतातच होता. मग तुम्ही कुठे राहत होता, माहेरी की सासरी? तर आता अस्मिता प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, मी थोडे दिवस सासरी राहिले आणि त्यानंतर मी माहेरीच होते. तर आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, मिसेस दीक्षित, तुमचं सासर आणि माहेर दोन्ही पनवेलमध्ये होतं, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या सासरी कमी आणि माहेरी जास्त राहत होता. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची कधी काळजी घेतलीच नाही, त्यांचा कधी विचार केलाच नाही, कधीही त्यांना आपलं मानलंच नाही. खरं तर तुमच्या लेकी तुमच्या नवऱ्याचे आई वडील महत्त्वाचे नव्हतेच, कारण खरं तर तुमचा नवराच तुमच्या लेकी तुमचा नव्हताच. मग मला सांगा, ज्याची बायकोच मनापासून त्याच्यावर प्रेम करत नाही, तर मग तो नवरा अफेअर करणार नाही तर मग काय करणार? असं म्हणत आता अस्मितालाच यामध्ये अडकवलं जातं. तर अस्मिता म्हणते, एक मिनिट, मी जरी माहेरी राहत असले तरीसुद्धा मी सचिनच्या आई वडिलांना जाऊन भेटायचे, वारंवार मी त्यांच्याशी सतत फोनवर बोलत राहायचे, त्यांची चौकशी करायचे, काळजी घ्यायचे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं सचिनवर प्रेम नाही हा आरोप मी अजिबातच सहन करणार नाही, कारण सचिन सोडून मी दुसऱ्या कोणावरही कधीच प्रेम केलं नाही, त्यामुळे हा हक्क सचिनला दिलाच कोणी. तर आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, तुम्ही तर आता असं दाखवताय की तुम्हाला त्यांच्या आई वडिलांची आणि सचिन दीक्षित यांची काळजी होती, पण तुम्ही तर त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलात. आता हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. कुठली सून असं करते? त्यावेळी मात्र अस्मिता म्हणते, सचिनच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंय आणि तेही मी? तर ॲडव्होकेट जाधव म्हणतात की हो. आता ॲडव्होकेट जाधव आता एक पेपर कोर्टासमोर सादर करतात आणि म्हणतात, युअर ऑनर, तुम्ही बघू शकता की सचिन दीक्षित यांचे आईवडील वृद्धाश्रमात आहेत आणि त्यावर नाव आहे अस्मिता दीक्षित. याचाच अर्थ अस्मिता दीक्षित यांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. आता हे मात्र अस्मिताला काहीच माहीत नसतं, परंतु यामध्ये सचिनने मात्र अस्मिताला अडकवलेलं असतं. आता मात्र प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, हे काय आहे? अस्मिता असं वागणं शक्यच नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना. तर इकडे अस्मिता म्हणते, हे सगळं काही खोटं आहे. खरं तर गेले काही दिवस मी सचिनच्या आईवडिलांना भेटले सुद्धा नाहीये, मग त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा प्रश्नच कुठे येतोय? जर काही दिवस मी त्यांना भेटलेच नाही, ते कुठे आहे ते मला माहीतच नाही, तर मग मी वृद्धाश्रमात त्यांना का ठेवेन? मी असं काहीही केलेलं नाही. तर आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, मग या रिसीटवर तुमचं नाव कसं आलं? तर अस्मिता म्हणते, मला खरंच काही माहीत नाही, मी हे असं काहीही केलेलं नाही, खरंच मी ह्यात काहीच हातभार नाही आहे माझा, मी त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं नाही आहे. अस्मिता हायपर होते, कारण तिनेही केलेलंच नसतं. अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे काहीतरी बोल ना. आता अर्जुन काही न बोलता खाली मान घालतो. त्यावेळी मात्र इथे सचिन खुश होतो, कारण हा सगळा काही सचिनचाच डावपेच असतो. आता अर्जुन सर्वांच्या नकळत चैतन्याला मेसेज करतो आणि म्हणू लागतो, तुम्ही कुठे आहात? कालच्या आपल्या प्लॅनप्रमाणे गोष्टी हाती लागल्या आहेत ना? आता अर्जुन पुराव्यांची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे अस्मिता सर्वांसमोर म्हणते की मी हा आरोप सहन करणार नाही किंवा हा आरोप मी स्वतःवर घेणार नाही, कारण मी असं काहीही केलेलं नाही. मला हा आरोप मान्य नाही, कारण सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांपैकी मी सून नाही आहे. तर ॲडव्होकेट जाधव अस्मिताला म्हणतात, परंतु या पावतीवरचं नाव काहीतरी वेगळंच सांगत आहे आणि यानंतर आम्हाला हे सत्यसुद्धा कळालं आहे की सचिन दीक्षित यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी तुम्हाला सायली सुभेदार यांनी सल्ला दिला होता. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो, कारण ना सायली अशी वागू शकत आणि ना अस्मिता, परंतु हा सचिनचाच डाव असतो.
आता मात्र अस्मिता उत्तर देत म्हणते, सायली असा सल्ला मला कधीच देऊ शकत नाही, कारण ती तिच्या सासू सासऱ्यांना म्हणजेच माझ्या आईवडिलांना कशी वागवते ना, ते एकदा येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की सायली सुभेदार कशी आहे. अर्जुन, अरे तू काहीच का बोलत नाहीयेस? कारण आता अर्जुनच्या हाती कुठलेच पुरावे नसतात आणि म्हणूनच अर्जुनला काही बोलता येत नाही. अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे बोल ना, मी आणि सायली असं काहीच करू शकत नाही, हे सांग ना, यांना सिद्ध करून दाखव ना. तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू जरा शांत हो. आता अस्मितालाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, हळूहळू ही केस सचिनच्या बाजूने जाते असं का वाटतंय? तर कल्पनाताई म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. आता सगळ्यांनाच काळजी वाटत असते, नक्की काय चालू आहे. तर इकडे अर्जुन आता चैतन्याला मेसेज करतो आणि म्हणतो, तुम्ही वेळेत पोचणार आहात की नाही, तुमचे पुरावे मिळणार आहेत की नाही. तर इकडे सायली विचार करत म्हणते, आता हे नक्की काय करणार आहेत, यांच्या मनात नक्की काय चालू आहे. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वच जण महिपत शिकरेंच्या नावाचा जयघोष करत असतात. महिपत बाबा की जय असं म्हणत आता सर्व तिथे भक्तजन जमलेले असतात. प्रत्येक भक्त आपले प्रश्न महिपत शिकरेंच्या समोर मांडत असतात. तर त्यातील एक म्हणू लागतो, महिपत बाबा मी तुम्हाला शरण आलो आहे. गेली 2 वर्ष मी जेलमध्ये होतो. आता मला या सगळ्यातून, या पापातून सुटका हवी आहे. मी काय करू सांगा ना. तर दुसरा भक्त म्हणू लागतो, मला दारूतून सुटका हवी आहे. मी काय करू सांगा. आता महिपत शिकरे सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्यानंतर म्हणतात, मी तुम्हाला काय मार्ग दाखवणार, मी तुम्हाला काय सल्ला देणार. मीच तर बहुगुणी बाबांच्या मार्गावर चालत आहे. मग तुम्ही सुद्धा त्यांचा सल्ला घ्या, तुम्ही सुद्धा त्यांची दीक्षा घ्या आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या मार्गावरच चाला. तर त्यातील एक भक्त म्हणू लागतात, परंतु त्यांनीच तर आम्हाला सांगितलं आहे की तुम्हीच आमचं कल्याण करणार आहात, तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवणार आहात. तर महिपत शिकरे म्हणतात, हा तर बहुगुणी बाबांच्या मनाचा मोठेपणा, पण मी काही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. पण तुम्हाला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्या मनातील अंधार तुम्हाला काढून टाकावा लागेल, नकारात्मक शक्ती काढून टाकावी लागेल, त्यातून मनाला शांत करावं लागेल, एकदम शांत, की त्यातूनच तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. तर आता ते महिपत शिकरेंना प्रश्न करत म्हणतात, म्हणजे नेमकं आम्हाला काय करावं लागेल. तर महिपत शिकरे आपल्या माणसाला काहीतरी सांगतात, त्यावेळी तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात की या सगळ्याला एकच जबाबदार व्यक्ती आहे, ती म्हणजे चैतन्य गडकरी. कारण चैतन्य गडकरी आणि अस्मिता दीक्षित यांचं प्रेम प्रकरण आहे. तर आता अस्मिता म्हणते, हे आता मला ऐकवत नाही आहे, कारण हे सगळं काही सचिनने तुमच्या मनात उगाच उलटसुलट भडकवलं आहे, हे असं काहीही नाही. तर आता ॲडव्होकेट जाधव म्हणतात, मग हे सगळं काही खोडून काढणारे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. तर अस्मिता त्यांना प्रश्न करत म्हणते, बहीण भावाच्या नात्याचे मी काय पुरावे देऊ तुम्हाला, सांगा ना. चैतन्याला मी अगदी लहानपणापासून ओळखते. आता मात्र ॲडव्होकेट जाधव म्हणतात, पुरावे पाहिजेत तरच हे कोर्ट या सगळ्यावर विश्वास ठेवतं. आता मात्र अस्मिता शांतच होते. तर त्यानंतर जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला काही बोलायचं आहे का. तर अर्जुन नकार देतो आणि म्हणतो की नाही. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो, कारण अर्जुन काहीतरी बोलू शकतो आणि तरच ही केस आपल्या बाजूने वळू शकते, यावर सगळ्यांचा विश्वास असतो. परंतु आता अर्जुन काहीच बोलत नाही, त्यामुळे सर्वच जण अर्जुनकडे पाहत असतात. आता ॲडव्होकेट जाधव अस्मिताला जायला सांगतात आणि त्यानंतर जज साहेबांजवळ परवानगी मागत म्हणतात, मिलॉर्ड मला आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. तर त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. आता अर्जुन विटनेस बॉक्समध्ये येताच म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही साक्षी शिकरे यांची केस लढला होता आणि ती जिंकलाही होता, पण ही केस तुम्ही तुमच्या सासऱ्यांसाठी लढला होता, हे खरं आहे का. तर अर्जुन म्हणतो की हो हे खरं आहे. तर ॲडव्होकेट जाधव अर्जुनला म्हणतात, परंतु जेव्हा तुम्हाला कळालं की साक्षी शिकरे आणि सचिन दीक्षित यांचं अफेअर चालू आहे, त्यावेळी मात्र तुम्ही त्यांच्यावर पर्सनल राग काढलात आणि त्यानंतर तुमच्या बहिणीला सचिन दीक्षित यांच्यासोबतचं नातं तोडायला सांगितलं, हो ना. त्यामुळे हे सगळं काही तुम्ही तुमचं असणारा पर्सनल राग काढण्यासाठी करत आहात, असा माझा अशिलाचा आरोप आहे. तर आता अर्जुन म्हणतो, हे शक्यच नाही आहे, कारण मधुभाऊंची केस मी अगोदरच जिंकलो आहे, त्यामुळे वैयक्तिक राग काढण्याचा प्रश्न तर येतच नाही. त्यामुळे या सगळ्याला काहीही लॉजिक नाही. तर ॲडव्होकेट जाधव आता अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही तुमच्या बहिणीला डिवोर्स घ्यायला का लावत आहात. तर अर्जुन म्हणतो, मी तिला काही सांगत नाहीये, हे सगळं काही तिने स्वतः ठरवलं आहे, हा निर्णय तिचा स्वतःचा आहे, पण एक भाऊ म्हणून मी मात्र तिच्या सोबत आहे. तर
तर ॲडव्होकेट जाधव अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही साक्षी शिकरेला अगोदरपासूनच ओळखत होता ना, मग तुम्ही हा पर्सनल राग काढत नाही आहात असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? तर अर्जुन म्हणतो, या दोन्ही केसेस वेगळ्या आहेत, या दोन्ही केसेसचा काहीही संबंध नाही, पण तो तुम्ही लावत आहात. तर जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, जर तुम्ही वैयक्तिक राग काढत असाल तर तुमच्यावर कोर्ट ॲक्शन घेऊ शकतं, कदाचित तुमची सनदही जाऊ शकते. सगळ्याची तुम्हाला कल्पना आहे ना? तर अर्जुन म्हणतो की हो, खरं तर हा वैयक्तिक राग वगैरे काही नाही आहे, कारण हे सगळं काही मी कुठल्याच वैयक्तिक रागापोटी करतच नाही आहे. आणि इनफॅक्ट मला काही दिवस माहीतही नव्हतं की साक्षी शिकरे आणि सचिन दीक्षित यांचं अफेअर चालू आहे. पण ज्यावेळी या अफेअरबद्दल आम्हाला समजलं त्यावेळी सचिन दीक्षित यांना आम्ही खूप चान्सेसही दिले होते मिलॉर्ड. तर आता ॲडव्होकेट जाधव अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, परंतु या सगळ्याबद्दलचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? तर आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट जाधव यांना उलट प्रश्न करत म्हणतो की तुमच्याकडे तरी काही पुरावे आहेत का की मी हे सगळं काही पर्सनल रागापोटी करतोय? आता जज साहेब म्हणतात की याचा अर्थ तुम्ही दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप याबद्दल तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आता ॲडव्होकेट जाधव यांच्या लक्षात येतं की अर्जुनच्या या बोलण्यामुळे आपण अडकू शकतो आणि त्यावेळी मात्र ॲडव्होकेट जाधव अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही जाऊ शकता. आता जज साहेब अर्जुनला विचारतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला काही तुमचं म्हणणं मांडायचं आहे का? तुम्हाला आर्ग्युमेंट करायचं आहे का? आता अर्जुन उठून उभा राहतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपत शिकरे आपल्या भक्तजनांना म्हणतात, मी जे करतोय तेच तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला बेभान व्हावं लागेल, आतून आनंदी व्हावं लागेल, तरच परमेश्वर तुमच्या सोबत आहे याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. महिपत शिकरे सगळ्यांना उठून उभं राहायला सांगतात आणि म्हणतात, उठून उभे राहा, नाचा, बेभान व्हा, माझ्यासारखंच स्वतःसुद्धा भक्तीमध्ये तल्लीन व्हा, तरच तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि मग तुमच्यातलं एक चांगलं व्यक्तिमत्व घडेल. असं म्हणत महिपत शिकरे जसं सांगतील तसं सगळे भक्तजन ऐकत असतात. महिपत शिकरे म्हणतात, फक्त चांगला विचार करा, लोकांच्या हिताचा विचार करा. आपण जर लोकांचा चांगला विचार केला तर आपलं आयुष्यसुद्धा चांगलं होईल. मुक्त व्हा, जगण्याचा आनंद घ्या, असं म्हणत महिपत शिकरे सगळ्यांना सल्ला देत असतात. आता मात्र सर्वच जण महिपत बाबा की जय अशा घोषणा करू लागतात. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात की मला नाही वाटत की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे काही बोलण्यासारखं असावं, त्यामुळे कोर्टाला माझी विनंती आहे की अस्मिता दीक्षित आणि सचिन दीक्षित यांच्या घटस्फोटाच्या अर्जाबद्दल विचार करण्यात यावा आणि अस्मिता दीक्षित यांनी पोटगीसाठी जो काही अर्ज केला आहे तो फेटाळण्यात यावा आणि घरच्यांच्या सल्ल्यानुसार ते माझ्या अश्लीलाला घटस्फोट देण्यासाठी स्वतःहून तयार झाले आहेत आणि हे सगळं काही त्यांनी माझ्या अशिलाला त्रास देण्यासाठी केला आहे, त्यासाठी त्यांना दंडही आकारण्यात यावा. आता हे ऐकून तिथे असणाऱ्या सर्वांनाच धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा आत्या आता सायलीला एक कॅसेट देतात आणि म्हणू लागतात, ही लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातील शुभं करोतीची कॅसेट आहे. आता ज्यावेळी ती कॅसेट लावली जाते त्यावेळी शुभं करोती हा लहान तन्वीचा आवाज ऐकून सायलीला धक्काच बसतो. सायली आता प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते, तुम्हाला खात्री आहे की हा लहान तन्वीचाच आवाज आहे? तर आता प्रतिमा आत्या म्हणतात की हो. आता प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. त्यावेळी सायली स्वतःलाच प्रश्न करत म्हणते की मला असं का वाटते की हा आवाज माझाच आहे? म्हणजे हा आवाज जर माझाच असेल तर ते मला कोण सांगेल? आता सायलीला आपणच तन्वी आहोत हे सत्य कळेल का? किंवा ह्या सत्याबद्दल तिला कोण सांगेल? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.